जागरूक राहून त्याबद्दल बोलणं, व्यक्त होणं खूप आपली समाजाची गरज आहे. कारण पुढे देश हुकुमशाहीकडे जाण्याच्या मार्गावरती आहे आणि हा हुकुमशाहीकडे जाण्याच्या मार्गावरती असताना ही आपली जबाबदारी आहे, युवकांची जबाबदारी आहे, प्रत्येक देशातल्या नागरिकांची जबाबदारी आहे की संविधान टिकवून ठेवणं, हुकुमशाही या देशात न आणणं ही प्रत्येकाची जबाबदारी आपली राहिलेली आहे. आणि त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ पुढे आपल्याला येणार आहे. आपलं प्रशासन जे आहे, ज्या सरकार आहे ते आंधळून हे सगळं बघतंय आणि त्याच्या विरोधात सुद्धा या जनमानसामध्ये एक लाट आहे आणि ती लाटेला आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे. अशा प्रकारचं उत्तर आपण सर्वांनी मिळून देतोय. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आम्ही तुमच्या या प्रोटेस्टमध्ये आम्ही सुद्धा सहभागी झालो आहे आणि सोनम वांगचूकच्या साईटमध्ये सुद्धा आम्ही कायमच सहभागी असतो. आम्ही आमच्या फेसबुकवरनं असेल, आमच्या बाकीच्या ह्याच्यातनं असेल, आम्ही समर्थन व्यक्त करतोय आणि हे व्यक्त करत राहू. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे व्यक्त करत राहू असंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शास्त्रज्ञ, या देशाचे शास्त्रज्ञ सोनम वांगचूक आणि त्या ठिकाणी उपोषणाला आपल्या देशाच्या भविष्यासाठी जे बसले आहेत उपोषणाच्या, आणि नीट कशासाठी बसले हे आपल्या सर्व जगाला, देशाला, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की त्याच्यामध्ये नीटचे पेपर लीक झाले. सगळं जे आपले युवा होते, जे लाखो युवा या नीटच्या परीक्षेला बसणार असते आणि ते पेपर लीक झाल्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. खरं म्हणजे असं एकदा नाही, दोनदा नाही, बऱ्याच वेळा झाला. मध्ये TETचे पेपर सुद्धा लीक झाले. आणि अशा जेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय की पूर्ण जगामध्ये बघितलं असाल तुम्ही, जर शिक्षण व्यवस्था जर चांगली असेल तर देशाचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात असतं. आणि प्रत्येक देशामध्ये तुम्ही कुठेही जा, युरोप खंडात जावा, चीनमध्ये जावा, बाकीच्या ठिकाणी जावा, ज्यावेळी आपली भविष्य जे करणारे आहेत, जे युवक आहेत, त्यांचा शिक्षणाचा पाया जर मजबूत असेल तर देशाला पुढे जाण्यापासून कोणी वाचू शकत नाही, कोणी पाठी पाडू शकत नाही. आणि अशा वेळी जी भ्रष्ट संस्था आहे, भ्रष्ट कारभार आहे जो आपल्या देशामध्ये चालू आहे, तो शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे, तो पुढे येऊन पेपर लीक होत आहे. आणि पेपर लीक झाल्यामुळे जे युवांचं जे भविष्य आहे ते टांगणीला लागलेलं आहे. आणि अशासाठी सोनम वांगचूक हे आपल्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती उपोषण करत आहेत. गेली 18 दिवस एक माणूस आपल्या देशाच्या भविष्यासाठी उपाशी पोटी 18 दिवस राहतोय, फक्त पाण्यावर राहतोय. आणि खरं म्हणजे चांगल्या मार्गाने, उपोषणाच्या मार्गाने देशाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा संदेश देण्याच्या प्रयत्नामध्ये सरकार सुद्धा ते संदेश ऐकत नाहीये, सरकारला त्याच्या मागे जाग येत नाहीये. आणि अशा अवस्थेत आपण सुद्धा सगळे जण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, त्यांच्या बाजूने उतरलं पाहिजे रस्त्यावरती. म्हणून पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, खरं म्हणजे मी सांगेन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही का होईना ह्याच्यावरती कणकवलीमध्ये इथे प्रोटेस्ट करण्यासाठी त्यांच्यासाठी उपस्थित राहिलाय. तुमचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे सर्वांचं की तुम्ही इथे त्यांच्यासाठी, कुठे कोण दिल्लीला बसलाय पण कणकवलीमध्ये सुद्धा त्याचा आवाज उठला पाहिजे म्हणून तुम्ही इथे बसलाय. त्याच्यात तुमच्यासाठी मी अभिनंदन करतो की तुम्ही इथे बसलाय त्याच्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी बसलाय. अशी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कणकवली जिल्ह्यात नाही, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक देशातल्या माणसाची जबाबदारी आहे त्यांच्यावर उभं राहणं. कारण ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत. किती अन्याय सहन करतायत. एका दिवस आपल्याला एक दिवस उपाशी राहायला सुद्धा खूप त्रास होतोय, पण 18 दिवस उपाशी राहणं, गेले 18 दिवसात त्यांचं 8.5 किलो वजन कमी झालंय. आणि अशा अवस्थेत सुद्धा ते सांगतायत मी स्ट्राईक सोडणार नाही. अनेक जण त्यांना सांगतायत की तुम्ही स्ट्राईक सोडा, उपोषण सोडा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. पण आज मरणाच्या दारावर असताना सुद्धा, सोनम वांगचूक असताना सुद्धा ते उपोषण सोडत नाहीयेत. ते आपल्या ह्याच्यावरती ठाम राहिलेत की शिक्षण व्यवस्था जर चांगली झाली नाही तर देशाचं भविष्य बिघडेल, म्हणून ते ठाम राहिलेत. आणि त्या विषयावरती ते ठाम राहून चांगल्या पद्धतीने आपली लढाई लढतायत. एखाद्या विचाराने ते लढाई लढतायत आणि त्या तत्वाशी आपण सुद्धा समरस झालं पाहिजे. आपली सुद्धा एक जबाबदारी आहे आणि तुम्ही ती जबाबदारी पार पडताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आमचं सुद्धा शिवसेना असेल,
आमच्या सर्व नगरपंचायतचे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष आज आले आहेत आणि सर्वांनीच आम्ही सपोर्ट केला पाहिजे. अशा वृत्तीच्या विरोधात लढण्याची जी क्षमता दाखवतात, अशा वृत्तीच्या विरोधात जी लढण्याची क्षमता दाखवतात, तो खरं म्हणजे जो शिक्षण मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान आहेत, त्यांचा राजीनामा मागण्याची आम्ही सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनी राजीनामा तो दिलाच पाहिजे. कारण तुम्ही भविष्याशी खेळलात, युवकांच्या भविष्याशी खेळलात. त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.